हॅलो नमस्कार जय भीम सर्वांना. तर कशा आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. पहा, तर मी सांगितलं नाही ना, एकदम येऊन गेली मी वावरामध्ये. कसं आहे म्हणजे 2 दिवस झाले मी ब्लॉग काही टाकलेला नाही. तर म्हटलं चला आता वावरातलाच मी काही टॉपिक घेणार म्हटलं. तर हे पहा, सोयाबीनला ना मस्त शेंगा आल्या. हे पहा, हे पहा, पहा कशा मस्त शेंगा धरल्या. अशा मस्त आता ह्या लहान लहान भराच्या आहे. आता जे शेंगा पकडल्या, आता पूर्ण वावर भर आता हे सोयाबीनच आहे. तर याची ना चटणी खूप छान लागते. आता चटणी जोगते नाही आहे, म्हणजे पोचटच आहे. आता जमतेम लागले शेंगा, तर आता धीरे धीरे होईन. आणि किती चांगलं दिसून राहिलं नाही का? पा किती मस्त हिरो हिरो दिसून राहिलं. बघा असं आहे म्हणजे वावर म्हणजे पीक झाल्यावर किती चांगलं दिसते. हिरवं हिरवं रान होऊन जाते. मग उन्हाळा असला का पूर्ण सुकून जाते. तर पाणी पण येऊन राहिला. फुई 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 पाणी येऊन राहिला. मोबाईल ओला होईन. चला आता मी झोपडीत जाते आता. हे बा, इकडे पण हे पण सोयाबीनच आहे. आणि हे मस्त दादानी लावलं आहे सोयाबीन मध्ये. ते पहा, सोयाबीन मध्ये लावलं आहे ते पट्टे. कायचे पट्टे माहित नाही ते. चला मी दाखवू का ते तुम्हाला? 10 दिवसात खूप सारं काही झालं. आणि इकडे पहा, हे वाल वाल पण इथपर्यंत गेला, खोपडीवर गेला पूर्ण. अरे वा, इथं इस्त पेटवला बाबांनी. बाबा मस्त बसले आहे बाजीवर. हा, माती खेळतो. इकडे बसलाय आपला शेरू. चला बाबासोबत भेट करून देऊ काय? बाबाले पाहत आहे म्हणे युट्यूब फॅमिली. ते पहा, माझे बाबा बसले आहे. टोपीवाले बाबा, धोतरवाले बाबा आहे. जागली करते वावरात. तर हे पहा इकडे. अरे वा, हे मस्त लावलं आता. म्हणजे याले जनावर भेटे नाही, चिपकते याले. ते हे अच्छा किटकासाठी म्हणता. हात हात चिपकला त्याले. अशा किटक चिपकते त्याले. काही दवाई आहे का त्याले? दवाई नाही ना? तरी ते किटकं पळत नाही म्हणे. आता हे आणा म्हणे, लावून द्या म्हणे. चला आता तुम्हाला काय दाखव. किती मस्त. खरंच असं वाटते का हा वावरातच राहावा. मस्त. थोडस इचुकाट्याचं भेव लागते, कारण आता माल वाढलेला आहे. तर थोडस भेव लागते, कारण काही पण पासून राहते. अरे वा, अरे वा, शेंगा लागल्या. आता मी शेंगा नीन ह्या. पा, हे आहे गावरानी बरबटी. मस्त एक लाईनच आहे. लागले. आता मी याची भाजी करायला नेतो. आई आई, बरबटीच्या शेंगा तोडन ना? आज नाही, मी गावले जाईन तेव्हा. आता नाही तोडत. आता नाही तोडत. फक्त गावले जाईन मी तेव्हा नीन गावले. कोळे आणि दाणेवाली पण. आणि चुरडा गेला याच्यावर है ना? हो, याच्यावर तुझा गेला. तोडू नको ना रे. काय कुठं कुठं भिल्ल तर खाऊ नका जास्त. बर, भाजीला राहू दे. जास्त नाही आहे शेंगा. जास्त नाही आहे. 4 तास पाहिजे होती. इथून 1 बी तास पाहिजे होतो. चल ना उधर मम्मी. याच्या भर पेरतो म्हणून. तर पहा, पूर्ण वावर भर आता पूर्ण हे झालं. आता मस्त मस्त करमते. संत्र्याचे झाड गिड काय, पण संत्र नाही दिसले यंदा. संत्र नाही लागले. खरंच यंदा बगीचा नाही आला बरोबर. नाही तर इतक्या मागच्या वर्षी इतका बगीचा आला होता. असं लट लट शेंगा दिसे. तर चला, मी तुम्हाला आता भाजीची ओळख करून देतो. हे आहे केना भाजी. हे पाहिली आहे ना? तर याचं फुनकं खूप छान होते. आणि
हे आहे कड्डूची भाजी, कड्डूची पाहिली आहे ना. तर हे कड्डू, हे पहा, हे कड्डूची म्हणते आले. आता तुम्ही काय म्हणता ह्या भाजीले मला माहिती नाही, तर तुम्ही सांगा मला तुम्ही काय म्हणता ह्या भाजीले. तर याची ना डाळ भाजी, याची डाळ भाजी खूपच छान लागते. तुम्ही खाल्ली आहे का याची भाजी? याची भाजी तर मलाही खूप आवडते. आणि इकडे आहे निंब, हा रसा बघते असं तर 2-4 तोड, जास्त नाही. हे पहा निंब लागले, निंब फक्त हे भाजीत चिरून खाण्यासाठी घेऊन घे 4-5. इकडे आहे ना ठोकाय वाले इकडे चोपडा चोपडा राहते ना ते वाला. हे असे ना हे म्हणजे रस राहते. हे असे हो असं माही. आता जास्त तोडू नको. छोटे तोडले. हाँ? ये तो किसने तो चोपड़े से निकाले मम्मी. बस होते तेवढेच, बस एवढेच होते. थोडेसे भाजी सोबत खा रहा खायला. है कच्चा कच्चा खा रहा है. पाणी पिऊन राहिला. मोबाईल आता ओला होईल. आणि ही भाजी आहे कुंदराची. ही भाजी तर सगळ्याच्या ओळखीची आहे. ही कुंदराची भाजी आहे. चला मोबाईल ओला होत आहे तर मी थोड्या वेळानं करतो नाही का. मायांत मा बापासारखं चिकन चोपडा आहे चांगला. हा, चिकनी चोपडी आहे ना तू, आहे चिकनी ना? चोपडी आहे मस्त. तुही शकल माई शकल सेम आहे, सेम आहे. है ना. म्हातारी झाली म्हणजे मी अशी दिसन आहे ना, हो, अशी दिसते. तुझ्यासारखी दिसन मी आहे ना. आणि एवढी ठोकई होती होय? ना, तर मी काय ठोकई होती का पहिले. पा ऐकून घ्या काय म्हणते आई. मी ठोकळ होईन म्हणते हिच्यासारखी. हे बा आई एवढी ठोकळ आहे ना, तर एवढी खरंच मी ठोकळ होईन काय काय माहित. मला तर नाही वाटत भरोसा होईन का म्हणून. बरं मला सांग, मी एवढी बेकार होती काय? मला एवढं एकदम दारोड्याले दिलं तुम्ही न, आणि माझी जिंदगीच खराब होऊन गेली. असं माहित राहते काय? कया त्याच्या पोटात घुसून पाहते, कया बेवडा आहे, कया कसा आहे म्हणून देऊन देतो. अच्छा, चांगला आहे म्हणून. चांगला आहे म्हणून नाही. हा, बरं, म्हणजे मी काय, मला कोणी अजून आलंच नसतं, चांगले पाहुणे नाही आले असते पाहाले. आले होते. एवढी बदसूरत होती काय कोणी आलेच नसते? आले होते. आले होते. आले होते. किती आले होते? पण आता जेवढ्या भागात असला तेच भेटेल ना. तो भागात होता तो भेटला. अच्छा, असा नसेडी माणूस होता माया भाग्यात नाही. हो. भागोच्या सामान कोणी जाते काय? पा असे आता असं झालं तर आई म्हणते भाग्याच्या गोष्टी सांगते. आणि नाही झालं असं, चांगलं झालं असतं तर नाही माझ्या पोरीचं लक नाही असं म्हटलं असतं असं आहे ना. म्हणलं असतं. तसं काही नाही आहे. मी नाही मान्य करत अशा गोष्टीले. बाबाचं काय मत आहे? भाग्याच्या गोष्टी आहे. भाग्य नाही तर काय ते. अच्छा, नशिबाच्या गोष्टी आहे नाही. नशिबात होता. अच्छा, म्हणून ते होऊन गेलं लग्न नाही. होऊन गेलं. लग्न झाल्यावर म्हणजे साखरपुडा लग्न काय म्हणते त्याला, सगाई. सगळी. हा, सगाई झाल्यावर तर सांगितलं होतं त्या एका जणानं का पोरगी तिथं देऊ नका. मग काऊन दिले तुम्ही ना? चौकशी काऊन नाही केली? मग चौकशी नाही केली. चौकशी केली असती तर तिथंच माझं आता नशीब. तसेच मन नशीब बाबडे होते ना, तिथं जावाचं होतं त्याच्या इथं म्हणून अच्छा. मन बाबड होऊन जाते. अच्छा, म्हणजे देवानं अडवलं. अडवलं. जाऊ नका, होऊ द्या, होऊ जाऊ द्या द्या. पोरीले हो, नाही. असं आहे. गायच होय धरली बांधली कुट्याले कुठ्याले. नाही. हो. अशासारखं नाही काय. असे म्हणते बापा, नशीब नशीब म्हणते आता नाही. मग आता मी तर माझ्या मतानं मग आता मी फेकलं त्याले जिंदगीतून. मग आता हे देवानं मला म्हटलं हे काय माझी नशीब होतं. तर आई बाबा संगच राहू म्हणते आता. अच्छा, आता देव असा म्हणते ना, असं म्हणजे म्हणते. तकदीर असं म्हणते का आई आता बाबा आई संगच बाबा राहा. सोबत राह, लेकर घेऊन त्याचे 2-2 लेकर पाल म्हणते आता तू. हो. मग आता मी एकटीच पालन, तुम्ही मला काही ना, मदत नाही करा. आम्ही पालू लागू ना, मदत करू ना. अच्छा, हम्म. मदत करा. काय काय देशील काय काय दे, सांग ना. काय देवाचं. ऐकून घ्या दादा भाऊ, ऐकून घ्या. आता काय काय म्हणते? देवाचं लायण्याचं मोठं करू, त्याच्या किस्मत ते खातील. लायण्याचं मोठं तर रस्त्यावरचे बी होते. रस्त्यावरचे बी होते. हा, फुटपाथवर आहे ते बी लायण्याचे मोठे होते. हम्म. होतेच बरोबर हो. नाही काय. ते बी त्याच्या तकदीरानं ते खातात मग. असं आहे नाही.
बेकार झालं नशीब, चांगलंही झालं तरी नशिबाले दोष देऊन काही फायदा नाही. आता आपल्या हाती आहे, ते सगळं काही आपल्या हाती आहे. नाही म्हटलं असतं, पण कसं आहे, आपण म्हणजे कोणी पोरीबारी असं सोचते का आई बाबाच्या समोर नाही जावं, नाही का, बरोबर ना. आणि तुम्हाला तर मी माझी पूर्ण कंडिशन सांगितली कशी आहे काय आहे. तर मी आई बाबाच्या समोर कधी गेलोच नाही. आम्ही म्हणजे जेवढ्या बी बहिणी होतो आम्ही कधीच म्हणजे आई बाबाची इज्जत गेली पाहिजे असं वागलंच नाही. आता बी तशीच आहे ना बाई. तुमची इज्जत गेली काय? नाही ना. आता बी आमच्या वाली हे ठेवते तर. हा, मग कशी 2 लेकरं पालून राहिली ना. आता एवढी कठीण परिस्थिती आली, पण तुझ्या त्या मला लय साथ दिला नाही. काऊन दिला? मी कमाई करत होती म्हणून. अगर माझ्याजवळ काही राहिलं नसतं ना, काही कमाईचं साधन कमाई नसली तरी पोरीला साथ तर द्यावाच लागते ना. असं झालं तर नाही, कमाईचं साधन नाही राहिलं असतं तर काय म्हटलं असतं का इथंच राह, ह्याच गावात राह. मग लेकरं शाळेत कसे पाठवले असते? बस स्टॉपवर घ्यायला कोण जात होतं? आता मी लहान होती तर बाबा तिथे येत होते. आता माझ्या लेकरायले कोण जात होतं तिथं? मी जात होते एवढ्या जंगलात? मग नाही जात होती. तरी तर कसे तरी तर पालाच लागले असते ना. कसंही तर शिक्षण शिकवाच लागलं असतं. ज्या वेळेस पैसा नव्हता आणली का म्हणे, मग तेव्हा नाही दिला मला साथ. तेव्हा म्हटलं असतं का नाही पुरी आता जाऊच नको, राय पोराले घेऊन. तेव्हा तर पोरग एकटंच होतं माया. जाऊ द्या, आता काय फायदा. तर तुम्ही म्हणता ना म्हातारे आहे त्यांना बोलून काय फायदा, पण बोलाही लागते ना. आता त्याचं काय झालं, त्याचं काय वाया गेलं? वाया तर माया गेलं ना. आता 2 लेकरं घेऊन एकटी येऊन आता किती, आता 38 वर्षाची आहे मी. 38 37 ची आहे. तर आता अर्धी उमर बी नाही झाली. आतापासून पहा बरं, मी आता 2 लेकरं घेऊन सांभाळतो नाही का. आता हिमतीनं तर सांभाळाच लागन. हिम्मत आहे ना तुझ्या पोरीत? हिम्मत आहे ना. आहे ना हिम्मत. मग हिम्मत राहते ना, माणसासारखं काम करावं लागेल. पण एक गोष्ट, पण आम्हाला एवढे संस्कार दिले की गरिबीतून आपण कसं जुगाड करायचा, कसं बरोबर आपलं घर ग्रहस्थी आपलं कसं चालवायचं, म्हणजे थोडेशातून थोडेसे म्हणजे गरिबी हे आम्हाला त्यानं जाणून दिली. आणि हे खरी गोष्ट आहे. गरिबी लेकरायला दाखवली पाहिजे. त्याला म्हणजे आपल्याजवळ काहीच नाही ना, आपण खूप मोठे मोठे म्हणजे त्याचे लेकरायचे आपण खूप शौक पाणी पुरवत गेले ना, तर ते लेकरू बिघडते. आम्ही काऊन नाही बिघडलो? तर कारण आमच्या ज्या बी गरजा आम्हाला हे पाहिजे तर घेऊनच दिलं पाहिजे असं नव्हतं. नाही, आपल्यानं होते तेवढ्यातच गुजारा आणि तेवढ्यातच खुश राहिलं पाहिजे. हे वळण हे संस्कार खूप चांगले दिले. याच्या बाबतीत तर मी आई बाबाचं खरंच मान ठेवला. पण तुमचं कर्ज नाही फेडू शकत. जन्मात मरण बी तरी तुमचं कर्ज नाही फेडू शकत. मायबापाचं कर्ज कधी नाही फिटत. जाऊ द्या, जे होतं ते झालं. आता तुम्हाला नाही बोला. आता मी माय लेकरं घेऊन सुकानं राहतो नाही का मित्रांनो, बरोबर ना. आता मी माय लेकरं घेऊन सुकानच राहून राहिली. आणि चांगले लेकरं मी ओढून दिले तसे लेकरं चांगले निघाले पाहिजे. सगळं बरोबर होते. चला मग आता हे पहा, पूर्ण वावर तूर सोयाबीन पेरली. आता मी अर्धी सोयाबीन मी माझ्या घरी घेऊन जाईन, तुरी बी घेऊन जाईन, है ना. अर्धा नाही एवढी बी लोभी नाही आहे. मी मजाक करून राहिली, नाही तर तुम्ही सिरियस होऊन जा. मला यायच्या इकडचं काहीच नाही पाहिजे बापा. तुमचं धन इस्टेट आहे हे तुमचीच आहे, आमची नाही आहे. होतं जेवढी मदत करते तेवढंच लय आहे. जेवढं भेटलं तेवढ्यात खुश. चल मग आता घरी चल ना. चला ना रे घरी. चल रे, चला मग आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. चला तर मग आता 2 दिवस मी व्हिडिओज नाही टाकले, तर कारण मी तिथेच होती. थोडं बरं नव्हतं म्हणून मी काही बनवलं नाही. तर चला म्हटलं आता वावराकडे आली. आता उद्याची रक्षाबंधन, तर तुम्हाला शुभेच्छा, रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. चला मग.